उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावरती होते। त्यांचे स्वीय सहाय्यक संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अमरावती दौऱ्यावरती ते होते। यावेळी अजित पवार यांची आणि बच्चू कडूंची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं, मात्र एकमेकांसोबत न बोलता दोन्ही नेते निघून गेले। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील अमरावतीत दाखल झालेत। आमदार सुलभा खोडके यांचा मुलगा यश याच्या लग्नानिमित्त या दोघांनी उपस्थिती लावली आहे। अडसूळ आणि अजित पवार यांच्या तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली। आनंदराव अडसूळ हे सुद्धा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यांनी अमरावतीवरती दावा केलाय। त्यामुळे अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्या या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाली आहे का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे अमरावतीच्या राजकारणात सक्रिय झालेत। ते ज्या पद्धतीने जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत त्याच पद्धतीने नवनीत राणा यांच्या प्रचारालाही येतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी केलं होतं आणि त्यावरती माजी खासदार अडसूळ यांनी एक वेळ राजकारण सोडू मात्र नवनीत राणा यांच्या प्रचाराला येणार नाही असं म्हटलंय। तर यावरती कुणी राजकारण सोडावं हा माझा विषय नाही अशा शब्दात नवनीत राणा यांनी अडसूळ यांना प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे अमरावतीच्या जागेवरूनही कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे।